कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो, कांद्यावरती प्रॅक्टिकलरित्या आज ही फवारणी आपण घेत आहोत। तर मित्रांनो, चॅनल प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या, कारण प्रॅक्टिकल माहिती आपली असते। तुम्हाला प्रॅक्टिकल अशी माहिती कुठल्याही चॅनलवरती पाहायला मिळणार नाही। तर मित्रांनो, प्रॅक्टिकलरित्या पहिली कांद्याची फवारणी आज आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत। याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रारंभिक माहिती मी व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेलीच आहे, परंतु ज्या शेतकरी मित्रांनी तो व्हिडिओ पाहिला नाही किंवा ज्या शेतकरी मित्रांना व्यवस्थित प्रमाण समजलेलं नाही, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ प्रॅक्टिकलरित्या आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण पहा। आपल्या औषधाचं प्रमाण आपल्याला कसं घ्यायचं ते समजलं पाहिजे। योग्य प्रमाण घ्या आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीचे घेऊ शकता। तर यामध्ये आपण कराटे येथे घेतलेला आहे। तर आता फटाफट आपण औषध येथे मिश्रण आपल्या पाण्यामध्ये करून घेणार आहोत। हा आपला 200 लिटरचा बॅरल आहे। आता आपल्या कांद्या पिकामध्ये सुरुवातीला 6 ते 7 टाक्यापर्यंत आपण म्हणजे पंपाच्या 20 लिटरच्या ज्या पंपाच्या टाक्या असतात 6 ते 7 टाक्यापर्यंत आपण पहिली फवारणी मित्रांनो इथे करू शकता। सुरुवातीला निश्चित आपल्याला माहीत असतं की सुरुवातीला आपले कांदे छोटे असतात, औषध आपल्याला कमी लागणार आहे, परंतु 6 ते 7 टाक्यामध्ये निश्चित आपण ही फवारणी मित्रांनो करून घ्या। अधिक जरी आपण प्रमाण वापरलं तरी काही हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त पाणी कसं जाईल हे मित्रांनो आपण इथे पहा, कारण रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारचे घ्यायचे आहेत आणि पाणी जास्त वापरलं तर रिझल्ट पण आपल्याला चांगले मिळतील। तर आता कीटकनाशक आपण कराटे इथे घेतलेलं आहे। तर कराटेचं जे प्रमाण आहे ते बॅरलसाठी आता मी तुम्हाला इथे घेऊन दाखवणार आहे, कारण आपला बॅरल मी इथे बनवणार आहे। तुमचे जर पंप असतील तर तुम्ही 20 लिटर पंपासाठी 30 मिली प्रमाण घ्या। बॅरलसाठी निश्चित आपलं 300 मिली प्रमाण येथे एका 200 लिटर बॅरलला गेलं पाहिजे, हे दक्षता मित्रांनो आपण इथे घ्या। तर मित्रांनो, आता आपण पूर्ण औषधाचं मिश्रण तुम्हाला मी इथे करून दाखवणार आहे। आता एक बकेट आपण इथे घेतलेली आहे। तर ही बकेट आपण या काट्यावरती ठेवणार आहोत। तर पाहू शकते पहा, आता काटा मी इथे ऑन करणार आहे आणि मिलीग्रॅमवरती हा काटा मी सेट केलेला आहे। आता पाहू शकता। तर आता आपल्याला प्रमाण मोजून घ्यायचं आहे। आता मी औषधाचं पॅकिंग जे आहे ती अर्धा लिटरची इथे घेतलेली आहे, कारण आपला कांद्याचा दुसरा पण प्लॉट आहे, त्याच्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये ही फवारणी मी करणार आहे। औषध घेताना मोठी पॅकिंग मित्रांनो आपण पुढील जे आपलं पीक असतं त्या हिशोबाने घ्या, कारण थोडंफार प्रमाणामध्ये स्वस्त पडेल। तर पाहू शकता आता हे पहा, 300 मिली बरोबर आपण बॅरलला कराटेचं प्रमाण घेणार आहोत। तर हे पाहू शकता 300 मिली। आता थोडंफार मित्रांनो 1 मिली इकडे तिकडे होऊ शकतं। तर कराटेचं प्रमाण बरोबर आपण 300 मिली येथे घेतलेलं आहे। तर पाहू शकते हे पहा, आता पूर्ण हे जे कराटे आहे म्हणजे लॅम्ब्डासायलोथ्रिन हे मी पाण्यामध्ये टाकणार आहे। पाहू शकता आपण हे पहा, पाणी एकदम साफ स्वच्छ मित्रांनो घ्यायचं आहे। खराब गढवळ वगैरे पाणी, वाहतं पाणी फवारणीसाठी अजिबात वापरायचं नाही। आता आपण घेणार आहोत बुरशीनाशक। तर हे पहा, आता बुरशीनाशक आपण येथे जो मोड आहे तो किलोग्रॅमवरती करणार आहोत। आता बुरशीनाशक आपण यामध्ये जो बॅरल आहे त्याच्यासाठी आपण 6 बुरशीनाशक येथे 300 ग्रॅम बुरशीनाशक पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण ग्रॅममध्ये याचं वजन घेणार आहोत। बरोबर 300 ग्रॅम आपण हे घेणार आहोत। तर व्यवस्थित आता आपण कापून घेणार आहोत। तर पाहू शकते पहा, अनेक शेतकरी मित्रांना बुरशीनाशकाचं जे प्रमाण आहे ते समजत नाही, कमी अधिक प्रमाण ते करून टाकतात, त्यामुळे रिझल्ट बुरशीनाशकचे आपल्याला व्यवस्थित भेटत नाहीत। व्यवस्थित जर बुरशीनाशक घेतलं नाही तर रिझल्ट आपल्याला कमी मिळतील। तर पाहू शकते पहा, तीनशे 4 ग्रॅम येथे बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे, म्हणजे थोडं प्रमाणात मित्रांनो थोडं जास्त जातं, आपण समजू शकता। तर अशा पद्धतीमध्ये पाहू शकते पहा, हे 300
ग्रॅम बुरशीनाशक आहे मित्रांनो. तर थोडं पाणी आता आपण ह्या औषधाचं जे आहे त्याच्यामध्ये घेऊयात. पाहू शकते पहा. नंतर आपण लाकडी काठीच्या साहाय्याने हलवून देणार आहोत. आता टॉनिक म्हणून आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल 20 कॅप्सूल या बॅरलला सोडणार आहोत. म्हणजे 200 लिटर बॅरलसाठी 20 कॅप्सूल आपण इथे घेणार आहोत. तर टॉनिकमध्ये मित्रांनो आपण दुसरं काही वापरणार नाही. या कॅप्सूल आपण इथे वापरणार आहोत. हा पाऊच आपण बाजूला ठेवणार आहोत. बरोबर 20 कॅप्सूल मोजून आपण घेणार आहोत. 2 4 6 8 10 12 14 16 17 18 19 20 हे पाहू शकता. 20 कॅप्सूल आपण बरोबर इथे घेतलेला आहे. आणि आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण डायरेक्ट ह्या फोडून पण डायरेक्ट पाण्यामध्ये टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीमध्ये हे मटेरियल पाण्यामध्ये टाकून देऊ शकता. आणि जर आपल्याकडे वेळ असेल तर आपशी एक बकेट छोटी घेऊन त्यामध्ये आपण 2-3 तास जरी या भिजू घातल्या तर टर्कलसहित या डिझॉल्व होतात. तर पूर्ण मटेरियल सिलिकॉन वगैरे ह्युमिक, फॉलविक, सीवीड, सिलिकॉन, DCP, स्टॅबिलायझर, बिअर ॲसिड, ॲल्जिनिक ॲसिड, मॅन्युटॉल, ॲक्सिन्स हे सर्व कंटेंट या कॅप्सूलमध्ये आहेत. त्यामुळे कांदा असू द्या, कुठलंही मिरची, वांगी, टोमॅटो, आपलं कांदा, लसूण तर आहेच, परंतु ऊस असू द्या, बटाटा, टोमॅटो सर्व पिकावरती हे कॅप्सूल चालतात. आपली फुलशेती असेल याला पण आपण हे वापरू शकता. निश्चित जबरदस्त रिझल्ट आहेत. आता मी फटाफट हे टाकून घेत आहे आणि नंतर पुढील व्हिडिओ आपला जास्त लांब होऊ नये म्हणून सोडल्यानंतर पूर्ण इथे तुम्हाला कंटिन्यू करेल. तर शेवटचे मित्रांनो 3 कॅप्सूल आता आपल्या इथे राहिलेले आहेत. तर या रासायनिक फवारणीमध्ये मित्रांनो आपलं मावा, तुडतुडा, थ्रिप्स जो थ्रिप्स जास्त अटॅक करतो ते थ्रिप्सवरती हे नियंत्रण देणार आहे. कांद्याची आपली वाढ पण इथे होणार आहे. कॅप्सूल आपण यामध्ये वापरत आहोत. करपा आहे तो करपा पण इथे नियंत्रित होणार आहे. करप्यामुळं कांद्याला खूप असा प्रॉब्लेम येतो. तर वातावरण सध्या खूप असं खराब आहे. ढगाळ वातावरण होतं. सकाळी सकाळी धुळी पण येते. त्यापासून बचाव करण्यासाठी प्रारंभिक पहिली फवारणी सुरुवातीची आपण यात घेत आहोत. तर अशा पद्धतीमध्ये पूर्ण कॅप्सूल पण आपण इथे घेतलेलं आहे. हे जे आपलं स्टिकर आहे ते स्टिकर साधं जर असलं तर आपण पंपामध्ये डायरेक्ट टाकू शकता नंतरनं, कारण फेस इथे होतो. तर सिलिकॉन बेस असेल तर डायरेक्ट टाकीमध्ये पण आपण टाकून घेऊ शकता बॅरलमध्ये. तर आता आपलं सेवर आहे त्यामुळे आपण डायरेक्ट हे जे स्टिकर आहे ते आपण इथे पंपामध्ये टाकणार आहोत. तर आता चला आपण औषध हे थोडं काढून घेऊयात आणि नंतर फवारणीला आपण जाणार आहोत. तर अशा लाकडी काठीच्या साहाय्याने मित्रांनो एकदा आपण पूर्ण द्रावण एकजीव करून घ्या. म्हणजे बुरशीनाशकच्या जे गाठी वगैरे असतील त्या व्यवस्थित येथे पूर्ण डिझॉल्व होऊन जातील. पाहू शकता औषध वगैरे काही येथे फुटलेलं नाही. पाहू शकता आपण हे पहा औषधाची एकजीवपणा पाहू शकता. एकदम एकजीव झालेला आहे. कुठंही आपल्याला औषधाचं फुटलेलं प्रमाण आपल्या इथे काही दिसणार नाही. पाहू शकता आपण हे पहा. कॉम्बिनेशनच आपण येथे जास्त काही केलेलं नाही, कारण अनेक शेतकरी मित्र 5-5, 6 कॉम्बिनेशन करतात. औषधाची येथे एकमेकाबरोबर अभिक्रिया होते, त्यामुळे औषध फुटली जातात आणि फवारणीला याचा उपयोग होत नाही. तर पाहू शकता आपण हे पहा. आता लगेच आपण इथे फवारणी करणार आहोत.